नमस्कार भक्तांनो, आज आपण एका अतिशय पुण्यदायी, पापांचा नाश करणाऱ्या आणि थेट विष्णू कृपा देणाऱ्या दिव्य एकादशीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ती एकादशी कोणती आहे तर ती म्हणजे आमलकी एकादशी. फाल्गुन शुक्ल पक्षातील ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर आरोग्य, आयुष्य, संपत्ती आणि मोक्ष यांचे द्वार उघडणारा महापर्व आहे. या दिवशी एका साध्या दिसणाऱ्या पण दिव्य शक्तीने परिपूर्ण अशा वृक्षाचे पूजन केले जाते. तो वृक्ष म्हणजे आवळा वृक्ष, ज्याला शास्त्रात आमलकी असे म्हटले जाते. आणि या आवळा वृक्षात साक्षात वास असतो तो भगवान विष्णू यांचा. आमलकी एकादशीची उत्पत्ती कशी झाली तर पुराणांनुसार सृष्टी निर्माण झाल्यानंतर भगवान विष्णूंनी विचार केला की कलियुगात मानव पाप, रोग, दुःख आणि अल्पायुष्याने ग्रस्त होईल. त्याच्या उद्धारासाठी पृथ्वीवर काही दिव्य साधन असावे. त्यावेळी विष्णूंनी आपल्या तेजातून एक दिव्य वृक्ष प्रकट केला. तो म्हणजे आमलकी वृक्ष, म्हणजेच आवळा वृक्ष. या वृक्षात त्यांनी स्वतःचे तत्व स्थापित केले, म्हणून आवळा वृक्षाला विष्णू स्वरूप मानले जाते. ब्रह्मांड पुराणात वर्णन येते की आमलकी एकादशीच्या दिवशी जो भक्त आवळा वृक्षाचे पूजन करतो तो 1000 यज्ञ, 1000 दान आणि 1000 तीर्थस्थाना एवढे पुण्य प्राप्त करतो. या दिवशी आवळा वृक्षाखाली बसून विष्णू पूजन केल्यास जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. आता आपण ऐकणार आहोत की आमलकी एकादशीशी जोडलेली एक अतिशय पवित्र, चमत्कारिक आणि भक्तीची पराकाष्ठा दाखवणारी कथा. ही कथा आहे धर्मनिष्ठ, सत्यप्रिय आणि विष्णू भक्त राजा वैदिक यांची. ही कथा केवळ एक आख्यायिका नाही, तर व्रत, श्रद्धा आणि देवकृपेचे जिवंत उदाहरण आहे. ही कथा आहे एक धर्मनिष्ठ राजा वैदिक याची. प्राचीन काळी एक समृद्ध, सुखी आणि धर्मप्रधान असं राज्य होते. त्या राज्याचा राजा होता वैदिक. राजा वैदिक अत्यंत न्यायप्रिय, दयाळू आणि प्रजावत्सल होता. त्याच्या राज्यात कुणीही उपाशी नव्हते, कुणावरही अन्याय होत नव्हता, अधर्म नव्हता. सर्वत्र धर्म आणि दान आणि सत्कर्म होते. राजा स्वतः सर्व व्रत, उपवास, एकादशी, दान यांचे पालन करत असे. त्याची अखंड भक्ती होती भगवान विष्णू यांच्यावर. फाल्गुन शुक्ल एकादशी जवळ आली की संपूर्ण राज्यात उत्साह संचारत असे, कारण ही एकादशी होती आमलकी एकादशी. राजा जाहीर करत असे की या दिवशी संपूर्ण राज्य उपवास करील, आवळा वृक्षाचे पूजन करील, विष्णूंचं नामस्मरण करील. राजवाड्यापासून ते सामान्य झोपडीपर्यंत सर्वत्र भक्तिमय वातावरण असे. एक विशाल प्राचीन आवळा वृक्ष राजनगराबाहेर होता. त्या वृक्षाला विष्णू स्वरूप मानले जाई. आमलकी एकादशीच्या दिवशी वृक्ष सजवला जाई, फुले वाहिली जात, दीप लावले जात, मंत्रोच्चार होत. राजा वैदिक स्वतः कुटुंबासह त्या वृक्षाखाली पूजनासाठी येत असे. तो स्वतः भूमीवर बसून प्रार्थना करीत असे की हे विष्णुरूप आमलकी वृक्षा, माझ्या प्रजेचे रक्षण कर. रात्रभर भजन, कीर्तन, विष्णू सहस्त्रनाम पठण, वाचन किंवा पुराण वाचन होत असे. संपूर्ण राज्य रात्रभर जागरण करत असे. राजा स्वतः रात्रभर जागरण करत असे. अशीच एक आमलकी एकादशी आली. संपूर्ण राज्य पूजेत अतिशय मग्न होते. पण राज्याच्या सीमेजवळ काही अधर्मी दुष्टशत्रू लपून बसले होते. त्यांना वाटले आज राज्य उपवासात आहे, शस्त्रे नाहीत, हल्ला करण्यास ही योग्य वेळ आहे. मध्यरात्री जेव्हा सर्वजण आवळा वृक्षाजवळ भजनात मग्न होते, तेव्हा शत्रूंनी अचानक त्यांच्यावर आक्रमण केले. प्रजा घाबरली. स्त्रिया, छोटी मुले भयभीत झाली. सैनिक उपवासात, निशस्त्र, त्यांच्याजवळ कोणतेही शस्त्र नव्हते. मंत्री म्हणाले, महाराज लपून बसूया. पण राजा म्हणाला, आज आमलकी एकादशी, आपण आज विष्णू पूजेत आहोत, आपले रक्षण हे श्री विष्णूच करतील. तो आवळा वृक्षाला मिठी मारून प्रार्थना करू लागला. अचानक आवळा वृक्षातून तेजस्वी असा प्रकाश प्रगट झाला. तो प्रकाश इतका प्रखर होता की शत्रूंचे डोळे दिपले. त्या तेजातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. हातात शंख, चक्र, गदा, पद्य, विष्णू तेजाने प्रज्वलित. त्या दिव्य शक्तीने क्षणात शत्रूंचा संहार केला. त्या क्षणी आकाशातून आकाशवाणी झाली, हे राजन वैदिक, तू आमलकी एकादशी श्रद्धेने पाळलीस, आवळा वृक्षात माझे तत्व पूजलेस, म्हणून मी स्वतः तुझे रक्षण केले. जो भक्त हे व्रत करील त्याचे मी सर्व संकटात रक्षण करील. राजा भावविवळ झाला. तो म्हणाला, हे प्रभो, माझे नाही पण माझ्या प्रजेचे रक्षण करा.
तेव्हा विष्णुवाणी आली, तुझ्या राज्यात जोपर्यंत आमलकी एकादशी पाळली जाईल तोपर्यंत माझी कृपा राहील. त्या दिवसापासून आमलकी एकादशी राज्याचा महापर्व झाला. आवळा पूजन अनिवार्य झाले. दान, अन्नछत्र सुरू झाले. भक्तांनो, राजा वैदिकाची कथा आपल्याला काय सांगते तर व्रत श्रद्धेने करा. वृक्षात देवत्व पहा. संकटात श्रद्धा ढळू देऊ नका. देव परीक्षा घेतात पण त्याग करत नाहीत. आमलकी एकादशीचे व्रत, आवळा पूजन, विष्णू नामस्मरण हे केवळ विधी नाहीत तर देवाशी जोडणारा दिव्य असा सेतू आहे. जसे राजा वैदिकाचे रक्षण झाले तसेच श्रद्धेने व्रत करणाऱ्यांचे रक्षण आजही होते. आता आपण जाणून घेणार आहोत की आमलकी एकादशीचा संपूर्ण शास्त्रशुद्ध आणि फलदायी व्रतविधी. हा विधी श्रद्धेने केल्यास पापक्षालन, आरोग्य, समृद्धी आणि विष्णुकृपा निश्चित प्राप्त होते. कारण या दिवशी आवळा वृक्षात साक्षात वास मानला जातो तो भगवान विष्णू यांचा. म्हणून हा व्रतविधी अत्यंत प्रभावी मानला जातो. भक्तांनो, एकादशी व्रताची सुरुवात दशमीपासूनच मानली जाते. दशमीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण वर्ज्य करावा. ब्रह्मचार्य पाळावे. रात्री लवकर झोपावे. मन शांत ठेवावे. यामुळे व्रताची शुद्धता वाढते. एकादशीचा दिवस म्हणजे पहाटेची तयारी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करावे. स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे. देवघर हे स्वच्छ करावे. त्यानंतर हातात पाणी घेऊन संकल्प करावा की मी आज आमलकी एकादशीचे व्रत श्रद्धेने करीत आहे. विष्णुकृपा प्राप्तीसाठी माझ्यावर विष्णूंची अखंड कृपा राहो आणि माझ्या हातून सगळे व विष्णूंची सेवा घडो. देवघरात किंवा पूजास्थानी विष्णुमूर्ती किंवा फोटो प्रतिष्ठित करावा. पिवळी फुले अर्पण करावी. तुळशीपत्र वाहावे. धूप दीप लावावा. नैवेद्य ठेवावा. 108 वेळा मंत्र जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यास अधिक पुण्य मिळते. आता आवळा वृक्ष पूजन मुख्य विधी काय आहे? आता या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आवळा वृक्षाजवळ जावे. जर बाहेर वृक्ष नसेल तर कुंडीत आवळा रोप ठेवून पूजन करू शकता. पूजनाची पद्धत, वृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळद कुंकू लावावे. अक्षदा व्हावे आणि फूल अर्पण करावे. नंतर कापसाचा दोरा बांधावा. 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालणे आणि आवळा वृक्षाला प्रार्थना करणे की हे विष्णुरूप आमलकी वृक्षा, माझे पाप नष्ट कर. माझे आयुष्य वाढव. माझ्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. पूजनानंतर आमलकी एकादशी व्रत व कथा ऐकावी किंवा वाचावी. राजा वैदिक कथा विशेष फलदायी मानली जाते. कथा श्रवणाशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते. आता उपवासाचे नियम कोणते? तर व्रत 3 प्रकारे करता येते. एक, निर्जली उपवास म्हणजे पाणीही न घेणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. दुसरा म्हणजे फलाहार, फक्त फळे, दूध किंवा सुका मेवा घेतला जातो. तिसरा म्हणजे एकभुक्त. एकभुक्त म्हणजे फक्त एक वेळा सात्विक आहार घ्यावा. या दिवशी काय टाळावे तर तांदूळ, गहू, डाळी, मांसाहार, मद्य हे पूर्णपणे वर्ज्य आहे. संध्याकाळी पुन्हा विष्णू आरती, दीपदान, तुलसी पूजन करावे. आवळा वृक्षाजवळ दीप लावल्यास विशेष पुण्य मिळते. रात्रभर भजन, कीर्तन, नामस्मरण किंवा विष्णू सहस्त्रनाम व जागरण केल्यास व्रत पूर्ण फलदायी होते. आता या दिवशी काय दानविधी करावे तर या दिवशी आवळा दान, अन्नदान, वस्त्रदान, काहीतरी दक्षिणा द्यावे. दानाने व्रताचे पुण्य अधिक पटीने वाढते. भक्तांनो, आमलकी एकादशीचे हे दिव्य महत्त्व, व्रतविधी आणि पौराणिक कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात भक्तिभाव नक्कीच जागृत झाला असेल अशी मला खात्री आहे. आवळा वृक्षात वास करणारे भगवान विष्णू आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नक्कीच प्रदान करो हीच प्रार्थना. जर तुम्हीही श्रद्धेने आमलकी एकादशीचे व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तसेच हा पवित्र संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच सविस्तर व्रतकथा आणि एकादशीचे महत्त्व, उपाय आणि धार्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या दिव्य आणि पवित्र विषयासह.